नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण व्याकरणामधील समास हा घटक पाहत आहोत। त्याच्यामध्ये समास म्हणजे काय, समासाचे प्रकार, मग याच्यामध्ये एक अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास आणि त्या तत्पुरुष समासामधले विभक्ती तत्पुरुष समास पाहिला। आता आपण कर्मधारय समास पाहणार आहोत। बघा, आता इथं तुम्हाला उदाहरण दिलेले आहे। एक, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध लावतात। दुसरं उदाहरण आहे, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात। आणि तिसरं उदाहरण आहे, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा। बघा, आता इथं उदाहरणांमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे सामासिक शब्द आपल्याला त्यातला ओळखता आला पाहिजे। मग याच्यामध्ये गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध लावतात। आता हा वेषांतर हा सामासिक शब्द आहे। बघा, आता या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना काय होणार, अन्य असा वेश, वेषांतर म्हणजे अन्य असा वेश। त्यानंतर काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात। इथं हा मानधन हा शब्द आहे। आता मानधन काय, मान धन म्हणजे मान हेच धन मानणारे, म्हणजे बघा आपल्याकडे काही काही कार्यक्रमाला वक्ते येतात तर ते मानधन घेतात। मानधन म्हणजे काय, फक्त त्यांना मान सन्मान त्यांचा करायचा, हेच त्यांचं धन असतं। त्यानंतर निळा सावळा, आता हा निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा। तर हा निळा सावळा शब्द बघा इथं नोट केलेली आहे, निळा सावळा असा। बघा, आता ही कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत। मग इथं कर्मधारय समास बघा, या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमतः विभक्तीत असतात, त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात। बघा, आपण विभक्ती पाहिल्या। प्रथमा म्हणजे विभक्तीचा तक्ता तुम्हाला मी सांगितलेला आहे, बघा आठवते का, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन। आणि त्याच्यामध्ये एकवचन अनेक वचन आणि त्याचे काय होते, प्रत्यय होते। तर इथं आता अन्य असा वेश, याच्यामध्ये प्रत्यय कुठला लागलेला नाही, म्हणजे कुठले याच्यातले आहेत तर प्रथमेतलाच आहे। मान हेच धन, याला सुद्धा कुठला प्रत्यय लागलेला नाही। आणि निळा सावळा असा, तर हे याच्यामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीतली म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात। बघा, दोन्ही पदे, याच्यामध्ये दोन पदे, अन्य असा वेश, मान धन। बघा, निळा सावळा ही दोन्ही, तर ही प्रथम येते, त्यांना कुठला प्रत्यय लागलेला नाही। म्हणजे तर कर्मधारय समास याच्यामध्ये काय, तर ही काय असतात, दोन्ही पदे कशी असतात, एकाच विभक्तीतली म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्याला कर्मधारय समास म्हणतात। आता याच्यामध्ये कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये असतात, उदाहरण पाहिलं। आता कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये बघा, आता आपल्याला वैशिष्ट्ये पाहिजे आहेत। पहिलं काय येणार, तर दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात। दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात। उदाहरणार्थ मुखचंद्रमा, उदाहरणार्थ मुखचंद्रमा। बघा, आता ही दोन्ही पदे म्हटली। आता याच्यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना याच्यामध्ये मुख आणि चंद्रमा हे दोन आहे, तर हे दोन्ही याला काय आहे, विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, मुख आणि चंद्रमा। तर ही काय आहे, एकाच विभक्तीमध्ये, म्हणजे कुठल्या विभक्तीमध्ये असतात तर प्रथमा। बघा, दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, एकाच म्हणजे कुठल्या तर प्रथमामध्ये असतात। त्यानंतर आता दुसरं वैशिष्ट्य आहे, दुसरं वैशिष्ट्य बघा, कधी
आहे तर कधी पूर्वपद, पूर्वपद, पूर्वपद म्हणजे काय, पहिले पद, पूर्वपद म्हणजे पहिले पद हे काय असतं, विशेषण असते. पूर्वपद हे विशेषण असते. याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला, तर कृष्णविवर. कृष्णविवर बघा, तर याच्यामध्ये सुद्धा सामासिक शब्द कृष्णविवर आहे आणि हा याच्यामध्ये कृष्ण आणि विवर हे दोन शब्द आहेत. जसं वरच्या ह्याच्यामध्ये मुख आणि चंद्रमा, तसंच याच्यामध्ये दोन पद आहेत. पहिलं पद आहे ते कृष्ण आहे आणि दुसरं आहे ते विवर आहे. तर ह्या विवराला कृष्ण असं म्हटलंय. कृष्ण म्हणजे काळ, विवर कसं आहे तर काळ, म्हणजे याच्यामध्ये पूर्वपद पहिलं पद हे काय असतं, विशेषण असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे याचं, कधी उत्तरपद. उत्तरपद म्हणजे कुठलं, दुसरे पद. दुसरे पद हे काय असतं, विशेषण असतं. उदाहरणार्थ आपल्याला घननिळा असं सांगता येईल. आता याच्यामध्ये बघा, घन आणि निळा हे दोन पद आहेत बघा, घन आणि निळा. तर याच्यामध्ये उत्तरपद, उत्तरपद म्हणजे कुठला, तर हे पूर्वपद म्हणजे पहिलं पद, उत्तरपद म्हणजे दुसरं पद. मग घन हे पूर्वपद आहे आणि निळा हे उत्तरपद आहे म्हणजे दुसरं पद. तर याच्यामध्ये हे उत्तरपद, दुसरं पद हे विशेषण असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे कधी कधी, म्हणजे चौथं वैशिष्ट्य काय आहे, कधी कधी दोन्ही पद बघा, कधी कधी दोन्ही पद विशेषण असतात. म्हणजे आपण एक पाहिलं पूर्वपद विशेषण असतं, तर कधी उत्तरपद विशेषण असतं, तर कधी कधी काय असतं, दोन्ही पदे विशेषण असतात. बघा, हे त्याचं वैशिष्ट्य झालं. याच्यामध्ये उदाहरणार्थ श्याम आणि सुंदर, याच्यामध्ये ही दोन्ही पद ही काय आहे, तर दोन्ही पद ही विशेषण आहेत. श्याम आणि सुंदर, श्याम म्हणजे सावळा आणि सुंदर, तर ही दोन्ही म्हणजे आपल्याला दोन्हीही काय करता येतील, विशेषण म्हणून वापरता येतात. तर ही दोन्ही पद हे काय असतात, तर विशेषण असतात. आता पाचवं वैशिष्ट्य आहे काय आहे, तर कधी कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. बघा, पाचवं काय आहे, कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. बघा, कधी पहिलं पद उपमान असतं तर कधी दुसरं पद. याच्यामध्ये उदाहरण बघा, उदाहरणार्थ कमलनयन, कमलनयन. आता याच्यामध्ये आणि दुसरं
दुसरं उदाहरण, नरसिंह. कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असतं. हे पाचवं वैशिष्ट्य आहे ह्या कर्मधारय समासाचं. तर याच्यामध्ये कमल नयन बघा, आता इथं कमल नयन त्याचा विग्रह केला तर काय, कमल आणि नयन तर काय आहे, कमळासारखे डोळे. कमल आणि नयन, नयन म्हणजे डोळे आणि कमल म्हणजे कमळ, तर कमळासारखे डोळे असतील कमल नयन. मग याच्यामध्ये काय सांगितलं, पहिले पद बघा, कधी कधी काय असतं, पहिल्या उदाहरणामध्ये हे जे पहिलं उदाहरण आहे कमल नयन, तर इथं हे जे डोळे आहेत नयन, तर ह्याला काय कमळाची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे, कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे डोळे हे काय आहे, जे म्हणजे बघा डोळे हे उपमेय आहे, म्हणजे ज्याला उपमा द्यावयाची ते, म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाची ते. मग कशाची, ज्याची तुलना करावयाची ते, ज्याची तुलना म्हणजे डोळ्याची तुलना कोणाशी केलेली आहे, कमलाशी. कमळाशी म्हणजे डोळे कसे आहेत, कमळासारखे. मग ज्याला उपमेय, उपमेय आणि उपमान. मग उपमान म्हणजे काय, तर ज्याची उपमा द्यावयाची ते उपमान. बघा ज्याची तुलना, ज्याची उपमा द्यावयाची ते उपमान. मग आता इथं डोळ्यांना कुणाची उपमा दिलेली आहे, तर कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे इथं काय आहे, तर डोळे हे उपमेय आहे, नयन म्हणजे डोळे, कमळासारखे डोळे. कमळासारखे डोळे म्हणजे कमल नयन. आता बघा, तर याच्यामध्ये पहिला उदाहरण म्हणजे कमळासारखे डोळे, तर डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणजे डोळे हे उपमेय आहेत आणि कमळ हे काय आहे, उपमान आहे, लक्षात ठेवायचं. आणि दुसरं उदाहरण आहे नरसिंह. आता हा नरसिंह, तर इथं नर पुरुष, तर पुरुषाला कशाची उपमा दिलेली आहे, सिंहाची. बघा नरसिंह, तर याच्यामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये नर म्हणजे पुरुष, तर त्याला कशाची उपमा दिलेली आहे, तर सिंहाची उपमा दिलेली आहे. आणि सिंह हे काय आहे, उपमान आहे. सिंह हे उपमान आहे आणि नर हे काय आहे, उपमेय आहे. लक्षात ठेवायचं, नर म्हणजे. तर अशा पद्धतीनं काय आहे, तर कधी कधी पहिलं पद उपमान असतं, तर कधी दुसरं पद उपमान असतं. म्हणजे सिंह हे उपमान आहे, याच्यामध्ये कमळ हे उपमान आहे. त्यानंतर सहावं, कधी कधी दोन्ही पदे एकरूप असतात. बघा सहावं वैशिष्ट्य, सहावं वैशिष्ट्य काय आहे, कधी कधी दोन्ही पदे एकरूप असतात. हे आपण पाहिलं, 5 वैशिष्ट्ये पाहिली आणि सहावं कुठलं, तर कधी कधी दोन्ही पदे एकरूप असतात. दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन. तर याचा विग्रह करत असताना आपल्याला कसं करावं लागेल, विद्या, विद्या हेच धन. बघा ही दोन्ही पदे एकरूप आहेत. धनाला सॉरी विद्या आणि धन, विद्या हेच धन आहे, धन काय आहे, विद्या, म्हणजे ही दोन्ही पदं एकरूप असतात. मग अशा पद्धतीने आपल्याला कर्मधारय समास ही आपण वैशिष्ट्य पाहिली, त्याच्या अगोदर मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली होती. तर आता इथं कर्मधारय समासाची व्याख्या काय सांगता येईल तुम्हाला. बघा आतापर्यंत आपण समासामध्ये प्रकार पाहिले, त्याच्यामधला कर्मधारय समास पाहतो. तर ज्या समासातील, बघा ज्या समासातील, याची व्याख्या आहे, ज्या समासातील
दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे समासातील दोन्ही पदे ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. कर्मधारय समास म्हणतात. बघा आता कर्मधारय समास ओळखायचं खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमामध्ये असतात. त्याचबरोबर कधी पहिलं पद विशेषण असतं तर कधी दुसरं पद विशेषण असतं, कधी कधी दोन्ही पदे विशेषण असतात, तर कधी कधी दोन्ही पदे एकरूप झालेली असतात. आणि त्यामुळं कर्मधारय समास ओळखणं खूप सोपं आहे. कारण शब्दाची फोड करत असताना त्याला कुठलाही प्रत्यय लागला नाही म्हणजे तो कर्मधारय समास ओळखायचा. आलं का लक्षात? यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत. धन्यवाद. व्याकरणाचा भाग लक्षात ठेवायचा. मार्क्स सहज सोपे भरपूर मार्क्स देणारा हा घटक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि याच्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत.